तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर बृहद उपनिषद चालू आहे. बृहद आरण्यक उपनिषद. आणि त्या उपनिषदातला दुसरा अध्याय चालू आहे. प्रथम पहिला दुसरा अध्यायामधला प्रथम ब्राह्मण. तर हा प्रथम ब्राह्मणामधला हा 15 आपण मंत्र पाहिले आणि आज 16व्या मंत्रापासून आपण पाहतोय. विषय जो आहे तो असा चालू आहे सध्या, की सुषुप्तीमध्ये सुद्धा ही विज्ञानमयाची स्थिती काय होती. विज्ञानमयी ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की तो जो जीवात्मा आहे किंवा ते आत्मतत्व आहे, त्या जीवात्म्याला धारण करणारा जो मनुष्य आहे, तर त्या मनुष्याची स्थिती ही सुषुप्तीमध्ये म्हणजे निद्रा अवस्थेत, झोपलेल्या अवस्थेमध्ये त्याची नेमकी काय स्थिती असते ह्या विषयावर या ठिकाणी अजातशत्रू प्रश्न विचारतोय गार्गे मुनींना. त्याचा प्रश्न काय ते आधी पहिल्यांदा पाहू आणि पुढे त्याचा विस्तार पाहू आपण. तेव्हा मंत्र 16वा. आणि मंत्र असा आहे की स होवाचा जात शत्रुर्य त्रैश एतत् सुप्तो बोध्य एष विज्ञानमय हा पुरुष कचैष तदाभू कतकुत एतदा गातिदी तदु हन मेने गार्ग्य. याचा शब्दशः अर्थ असा आहे की त्या अजातशत्रूने सांगितलं की हा जो विज्ञानमय पुरुष आहे तो जेव्हा झोपलेला अवस्थेत होता त्यावेळेस तो नेमका त्याच्या स्वरूपतः तो कुठे होता. म्हणजे यांना प्रश्न असा विचारायचा आहे की त्यावेळेस त्याचा जीवात्मा कुठे होता आणि तो त्याच्यानंतर तो कुठून आलेला आहे. तो होता कुठे झोपेमध्ये आणि कुठून आलेला आहे, असा हा प्रश्न आहे. आणि त्यावर गार्गे मुनींनी काहीही उत्तर दिलं नाही. कारण तो प्रश्न जो आहे तो प्रश्न गार्गे मुनीच्या दृष्टीने उत्तर देण्यासारखा नसेल कदाचित, किंवा त्यांना उत्तर माहिती नसेल कदाचित, किंवा त्यांना प्रापंचिक प्रश्न विचारलेले फारसे उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नसेल. पण कारण काही असो, गार्गे मुनींनी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही. तेव्हा त्याचा आशय काय आहे ते आपण बघूया. त्या अजातशत्रूने अशा प्रकारे ह्या देहाच्या व्यतिरिक्त आत्म्याच्या अस्तित्वाचं इथे प्रतिपादन केलं आहे की आत्म्याचं अस्तित्व हे देहाच्या व्यतिरिक्त आहे, हे त्यांना प्रामुख्याने सांगायचं आहे. आणि ते जीवात्म्याचं जे अस्तित्व आहे त्या संदर्भात ते प्रश्न विचारत आहेत. आणि प्रश्न असा आहे की ज्या समयी हा जो विज्ञानमय पुरुष म्हणजे जो सर्वत्र आविष्कार ज्या आत्मतत्वाचा आहे त्याला धारण करणारा पुरुष म्हणजे विज्ञानमय पुरुष. तर त्या विज्ञानमय पुरुषाला जेव्हा त्याने हाताने दाबले तेव्हा जागृत होण्यापूर्वी तो झोपलेला होता. आणि ज्यावेळेस तो निद्रिस्त अवस्थेत होता तेव्हा त्या समयी तो नेमका कुठे होता, हा प्रश्न आहे. म्हणजे निद्रिस्त समय असताना तो पुरुष आत्मस्वरूपामध्ये कुठे होता, म्हणजे त्याचं आत्मतत्व किंवा जीवस्वरूप किंवा जीवात्मा हा नेमका कुठे होता, हा प्रश्न आहे. आणि ज्यांना हा विशेष रूपाने जाणल्या जात असते त्या अंतःकरण म्हणजे बुद्धीस विज्ञान म्हणत आहेत. जो तन्मय अर्थात तत्प्राप्त होऊन तो विज्ञानमय असतो. परंतु आत्म्याची ही तत्प्रायता म्हणजे विज्ञानमयता नेमकी काय आहे, जो या विज्ञानामध्ये प्राप्त होण्यास योग्य आहे अथवा ज्यास या विज्ञानाच्या द्वारे प्राप्त केल्या जाऊ शकत असते आणि जो उपलब्ध साक्षी आहे. आता हे वर्णन तोच त्याचा म्हणजे आशयामध्ये तो स्पष्टीकरण देतोय की तत्प्राय. तत्प्राय हे विज्ञानप्राय म्हणतात. त्याचा भाव हा तत्प्रायत्व असतो. परंतु मयट प्रत्ययाचे अनेक अर्थ होण्यावर देखील त्याची ही प्रायर्थताच कशी जाणली जाऊ शकते, हा प्रश्न आहे. तेव्हा हा जो आत्मा म्हणजेच ब्रह्मतत्व हे विज्ञानमय आणि मनोमय आहे इत्यादी श्रुतीमध्ये याचे प्राय अर्थातच प्रयोग पाहिल्या जाण्याने परमात्मरूप विज्ञानाचे जे विकारत्व प्रसिद्ध न होण्याने जो हा विज्ञानमय आहे इत्यादी श्रुतीमध्ये हा जो शब्द वापरलाय तो हा शब्द अशा प्रकारे विज्ञानमयाचे प्रसिद्धवत अनुवाद करण्याने आणि जी विज्ञानाचे अवयव आणि उपमारूप अर्थ संभव न होण्याने परिशेषत याची प्रायर्थातच सिद्ध होत असते. आणि म्हणून संकल्प विकल्पाच्या आदी रूपाने असलेले जे अंतःकरण आहे ते अंतःकरणच विज्ञान असते.
आणि ते तन्मय आत्मा आहे असा त्याचा भावार्थ आहे. तेव्हा पूर म्हणजे शरीर, हे पूररूप म्हणजे शरीर रूप नगरामध्ये शयन करण्याच्या कारणाने त्याला पुरुष असं म्हटलंय. त्यावेळेस असं म्हटलं होते की हा प्रश्न जो आहे तो आत्म्याच्या स्वरूपाच्या विशेष रूपाने व स्वभावगत बोध करण्याच्या इच्छेनेच आहे. जागृत होण्याच्या पूर्वी आत्मा हा क्रियाकारक फलरूपताने हे विपरीत स्वभाववाला आहे, हे त्याच्या कार्यभावाने दिसणे अभिष्टच आहे. कारण की जगण्याच्या पूर्वी कर्माधिकाचे कार्य हे सुख इत्यादी काहीही ग्रहण केल्या जात नाही. म्हणून अकर्म प्रयुक्त होण्याच्या कारणाने आत्म्याची अकर्म स्वभावता ज्ञात होत असते आणि ज्या स्वभाववाल्यामध्ये च्युत होऊन हा संसारी आणि भिन्न स्वभाव होत असतो हे दाखवण्याच्या इच्छेने ज्यामध्ये प्रतिभेचा अभाव जाणून येतो त्या गार्ग्यास त्याच्या बुद्धीस व्युत्पन्न सूक्ष्म विचाराने युक्त करण्यासाठी हा राजा अजातशत्रू त्याला विचारतोय की मग त्या निद्रिस्तावस्थेत हा कुठे होता आणि हा कुठून आला, या दोनही प्रश्नास गार्ग्याला विचारले असताना, परंतु गार्ग्याने हे प्रश्न ह्यांनी हे प्रश्न जेव्हा विचारले तेव्हा ह्याने अजातशत्रूने उदास भाव धारण कधीही केला नाही, परंतु असा निश्चय केला की ह्याचा बोध करणेच इथे आवश्यक आहे. तेव्हा तो स्वयं प्रवृत्त होऊन गेला आणि की त्याने बोध करणेच अशी ही प्रतिज्ञा केली की मला हा बोध आता गार्ग्याला केलाच पाहिजे असा ह्या अजातशत्रूचा निश्चय झाला आणि त्यांनी तशी ती प्रतिज्ञा केली. आणि अशा प्रकारे संचित केल्यावर देखील जेथे हा आत्मा जगल्याने पूर्वी होता आणि जेथून त्याचे आगमन केले आहे त्या दोन्ही निवेदनास न समजून शकणे, अर्थातच यांना दाखवणे अथवा विचारण्यास त्याला ज्ञान झाले नाही. गार्ग्याला तो अर्थ कळालाच नाही, त्याचं आकलनच झालं नाही आणि त्या आकलन न झाल्यामुळे त्या कदाचित हे त्याने त्याचं उत्तर दिलेलं नाही असा त्याचा मुख्य अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे आता ह्या विज्ञान आत्म्याच्या शयनस्थानाचे प्रतिपादन केले आणि स्वपिती शब्दाचे निर्वचन केलेले आहे. पुढचा जो 17वा जो मंत्र आहे त्या 17व्या मंत्रामध्ये त्यांनी असं विवेचन केलं आहे की स होवाचा अजात शत्रू य त्रैश एसत् सुप्तो भूद्य एष विज्ञानमय पुरुषस्तदेशां प्राणानां विज्ञानेन विज्ञानम आदाय च येषोऽन्त हृदय आकाशास्थं स्मिच्छन्ते तानि यदा गृह्यत्थः हैत हैत पुरुषः स्वपिति नाम तद्गृहीत एव प्राणो भवति गृहीता वाग्गृहीत चक्षुर्गृहीतं श्रोत्रं गृहीतं मनः. त्याचा अर्थ असा आहे की ज्या त्या अजातशत्रूंनी पुढे त्याचं सांगायला सुरुवात केली की हा जो कोणी विज्ञानमय पुरुष आहे आणि जेव्हा हा झोपलेला होता त्या समय हा विज्ञानाच्याच द्वारे आणि या प्राणाच्या विज्ञानास ग्रहण करून हा जो हृदयामध्ये जे आकाश असतं, हृदयाच्या अंतर्गत जे आकाश असतं त्या आकाशामध्ये तो शयन करत असतो आणि ज्या समयी त्या विज्ञानास ग्रहण करून घेत असतो त्या समयी या पुरुषाची स्वपिती असं नाम होत असतं. ज्यावेळेस तो त्या विज्ञानाला ग्रहण करतो ना तेव्हा त्याचं नाव स्वपिती असं होतं आणि त्या समयी प्राणग्रहित राहत असतो, वाक ग्रहित राहत असतो, चक्षु ग्रहित राहत असतो आणि श्रोत्र ग्रहित राहत असतो आणि मन देखील ग्रहित राहत असतो. असं इथे ह्या मंत्राचं म्हणजे अर्थ आहे. तेव्हा ह्या अर्थाचा आपण थोडासा आशय पाहूया की याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं आहे. तर त्या अजातशत्रूने विवक्षित अर्थात समर्पण करण्यासाठी सांगितले आहे. हा जो विज्ञानमय पुरुष आहे तो ज्या समयी झोपलेला होता त्या समयी नेमका तो कुठे होता आणि तो कुठून आला आहे अशा प्रकारे जो काही प्रश्न विचारला होता त्याचंच आता हे उत्तर दिलं जात आहे की ज्यावेळेस हा झोपलेला होता त्या समयी अंतःकरण रूप उपाधीच्या स्वभावाने जनित विज्ञानाने म्हणजे अंतःकरणगत अभिव्यक्ती म्हणजे आभास ही विशेष रूपाने विज्ञानाने वागाधिकाच्या ह्या विज्ञानास अर्थात आपल्या विषयामध्ये त्यांच्या समर्थ्यास ग्रहण करून हा जो हृदयांतर्गत हृदयाच्या मध्यामध्ये जे काही आकाश असते आणि जो आकाश शब्दाने आपला परम आत्माच सांगितला गेला आहे तेव्हा त्या स्वाभाविक व असंसारिक स्वात्मप्रकाशामध्येच तो शयन करत असतो. हे सौम्य, ह्या समय त्या समयी त्याला
सतलाच प्राप्त होऊन गेलेला असतो. या अन्य श्रुतीस हे सामर्थ्याने केवळ भूत आकाशातच तो शयन करत नाही. तर तात्पर्य असे आहे की लिंगोपाश्चित संबंधाने होणाऱ्या आपल्या विशेष रूपास त्याग करून स्वाभाविक अविशेष शुद्ध आत्म्यामध्येच तो विद्यमान असतो. ज्या समयी हे शरीर आणि इंद्रियाची अध्यक्षता सोडून देत असतो आणि त्या समयी ह्या स्वात्मामध्येच तो विद्यमान राहत असतो. तर हे कसं काय जाणलं जाऊ शकतं? तर नामाच्या प्रसिद्धीने. त्या नामाची प्रसिद्धी काय आहे? तर नामाच्या प्रसिद्धीमध्ये त्या नामाची प्रसिद्धी जी आहे ती यावर श्रुती सांगत असते की ज्या समयी तो त्या वाघ इत्यादीच्या विज्ञानास ग्रहण करत असतो त्या समयी हा पुरुष स्वपिती नाम असणारा होत असतो. आणि ज्या समयी ह्या पुरुषाचे नाम प्रसिद्ध होत असते तेव्हा ह्याचे गुणजनित नाम असते ते हे स्व अर्थात आत्म्यासच अपिगच्छती अर्थात प्राप्तच होऊन जात असतं. आणि त्यामुळे स्वपिती असं म्हटले जात असतं. खरोखरच स्वपिती या नामाच्या प्रसिद्धीने तर आत्म्याचे रूप हे सांसारिक धर्माने विलक्षण जाणून येत असतं. परंतु यामध्ये कोणतीही युक्ती नाही अशी आशंका करून श्रुती सांगते की त्या समयी त्या सुषुप्ती कालामध्ये प्राण ग्रहितच होऊन जात असतो. येथे वाघादीचे प्रकरण होण्याने प्राण शब्दाने घ्राणेंद्रियाचा संबंध होण्यावरच त्यांच्या उपाधीने युक्त होण्याच्या कारणाने त्याचे संसार धर्मयुक्त होणे हे पाहिल्या जात असते. त्या समयी त्या वाघादिकांचा तो उपसंहार करून घेत असतो. कशा प्रकारे करतो? तर त्या समयी वाघ ग्रहित राहत असतो, चक्षु ग्रहित राहत असतो, श्रोत्र ग्रहित राहत असतो आणि मन देखील ग्रहित राहत असतो. त्यामुळे हे ज्ञात होत असते की वाघादी इंद्रियाचा उपसंहार होऊन जाण्यावर क्रियाकारक आणि फलरूपताचे हा अभावच होऊन जातो आणि त्यानंतर आत्मा आपल्या स्वरूपामध्ये स्थित होऊन जातो. म्हणजे ह्याचा पूर्ण आशय त्यांनी असा सांगितला आहे की निद्रा अवस्थेमध्ये जो मनुष्य आहे तो मनुष्य आपल्या आत्मस्वरूपात जातो आणि त्याची जी तो कुठे कुठे जाऊन झोपतो म्हणजे झोपलेला असताना तो कुठे असतो याचं उत्तर दिलं की तो आत्मस्वरूपात असतो. आणि आपल्या हृदय आकाशामध्ये जे आकाश आहे त्या ठिकाणीच तो अंगुष्ट मात्र परमपुरुष जो असतो त्याच्याशी तो एकरूप झालेला असतो. आणि त्यावेळेस त्याची इंद्रिय मन बुद्धी हे सर्व अंतःकरण हे सर्वच्या सर्व हे त्या आत्मतत्वामध्येच विलीन झालेले असते असे यांनी सांगितलंय. तेव्हा अशा प्रकारे ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलंय. आता ह्या स्वप्नवृत्तीचं काय स्वरूप आहे आणि निद्रेचं नेमकं स्वरूप काय आहे या दोन्हीची आता ही चर्चा सुरू होते. तेव्हा चर्चेमध्ये पूर्व पक्ष असा म्हणतो की परंतु दर्शनरूपा स्वप्नावस्था मध्ये तर शरीर आणि इंद्रियाचा अभाव होण्यावर देखील याची संसार धर्मता पाहिल्याच जात असते. ज्या प्रकारे हे जागृत अवस्थेमध्ये होत असतं अगदी त्याच प्रकारे स्वप्नामध्ये देखील सुखी दुःखी बंधूपासून वियुक्त होत असतो, शोक करणारा आणि मोहित होणारा असतो. त्या कारणाने हा शोकमोहरूप धर्म असणाराच असतो. याचे शोकमोहादी आणि सुखदुःखादी देह आणि इंद्रियाच्या संयोगाने होणारी भ्रांतीनेच तो आरोपित होत नसतो. तर 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 मग अशी गोष्ट तर सिद्धांत म्हणतो की नाही नाही अशी गोष्ट नाही आहे कारण की स्वप्न मुळातूनच मिथ्या असतं. त्यावर पुढील आता मंत्र आहे तो असा आहे त्या स्वप्नाच्या दृष्टिकोनातूनच हा मंत्र दिलेला आहे. तेव्हा त्याच्यात काय विवेचन आहे ते आपण बघूया. तेव्हा 18वा मंत्र याच्यामध्ये सयत्रैत स्वप्नाया चराती ते हास्य लोकास तदुतेव महाराजो भवत्युत्तेव महाब्राह्मण उत्तेवो वाचा वचम निगच्छति स यथा महाराजो जानपदान् गृहीत्वा स्वे जनपदे यथा कामं परिवर्तेतैव एमेव ऐष एतप्राणान् गृहीत्वा स्वे शरीरे यथा काम परिवर्तते. आता याचा अर्थ असा आहे की ज्या समय हा जो आत्मा आहे तो स्वप्नवृत्तीने क्रीडा करत असतो. आता इथे आत्मा हा शब्द इथे जीवात्मा ह्या अर्थाने कारण जीवभावाशिवाय स्वप्नवृत्तीमध्ये तो येणारच नाही. तेव्हा हा जो जीवात्मा आहे तो स्वप्नवृत्तीने ज्यावेळेस क्रीडा करत असतो त्या समयी त्याचे हे लोक कर्मफल उदित होत असते. तेथे देखील हे महाराज होत असतात. त्या ठिकाणी ते महाब्राह्मण होत असतात अथवा उच्च नीच्च गती सुद्धा ते प्राप्त होत असतात. ज्या प्रकारे कोणी महाराज आपल्या प्रजाजनास घेऊन त्यांना स्वाधीन करून आपल्या देशामध्ये यथेच्छ भ्रमण करत असतात अगदी त्याच प्रकारे या प्राण्यास ग्रहण करून घेत असतात.
व आपल्या शरीरात येथेच ते भ्रमण करत असतात. म्हणजे तो जीवात्म्याची ही अवस्था आहे, ही जी स्वप्न अवस्था आहे, स्वप्न अवस्थेमध्ये घडणाऱ्या घटना जरी खोट्या असल्या, जरी त्या ठिकाणी कल्पनायुक्त असल्या, तरी स्वप्न अवस्था सत्य आहे. आणि ती अवस्था कोणाची आहे? तर ती आत्मतत्वाची नसून ती जीवात्म्याची आहे, असं या ठिकाणी प्रतिपादित केलं आहे. तेव्हा या स्वप्नावस्थेवर त्यांनी मग त्या ठिकाणी तो महाराज होतो, महाब्राह्मण होतो. म्हणजे कोणत्याही पदाला तो स्वप्नावस्थेत जाऊन त्या भूमिकेतून तो काम करू शकत असतो. परंतु जागृत झाल्यानंतर ही भूमिका संपते, असा या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा याचा आशय काय ते आपण बघूया. तो प्राकृत आत्मा जो ज्या समयी दर्शनरूपा स्वप्नवृत्तीने क्रीडा करत असतो, त्या समयी ते लोक कर्मफल उदित होते ते कोणते आहे? तर तेव्हा त्या अवस्थेमध्ये देखील ते महाराजासारखे होऊन जातात. जागृत अवस्थेप्रमाणे महाराज महाराज स्वरूप होत नाहीत. तर अशा प्रकारे महाब्राह्मणाच्या समान सुद्धा होत असतात. अथवा उच्च देवता किंवा नीच तिर्यक अवस्थेमध्ये इत्यादी विभिन्न योनीमध्ये सुद्धा ते जाऊ शकतात. अशा प्रकारे उच्च नीचाच्या या सदृश्य गतीस ते प्राप्त होत असतात. परंतु ह्याचे हे जे महाराजत्व जे लोक आहे आणि ते जे वेगळं त्याचं जे स्वरूप आहे, ते मात्र मिथ्याच आहे. कारण की ह्याच्याबरोबर इव शब्दाचा प्रयोग केला आणि स्वप्नेतर अवस्थेत याचा व्यभिचार म्हणजे त्याग केला गेलेला आहे. या कारणाने स्वप्नावस्थेमध्ये वियोगाजनित शोकमोह इत्यादीचा संबंध होताच होतील. आणि अशी काही गोष्ट नाही आहे की ते सत्य आहे. तर मुळातून स्वप्न हेच मिथ्या आहे, हे याचं स्पष्टीकरण दिलंय. पुन्हा एकदा पूर्व पक्षाने प्रश्न असा विचारला आहे किंवा शंका विचारली की परंतु ज्या प्रकारे जागृत अवस्थेच्या कर्मफल जागृत कालामध्ये व्यभिचारित होणारे नाही, अगदी त्याच प्रकारे ते स्वप्नकालात होणाऱ्या स्वप्नकालामध्ये अव्यभिचारी आणि आत्मस्वरूपच होत असतात. तर ते अविद्येने आरोपित होऊच शकत नाही, असा हा प्रश्न आहे. म्हणून अविद्येने आरोपित होतात आणि म्हणून ते स्वप्नावस्थेत जातात, याच्यावर त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे. जेव्हा सिद्धांती असं म्हणतात की परंतु या जागृत कालाच्या देखील देहेंद्रिय आत्मत्व आणि देवता आत्मत्व अविद्येने आरोपितच असतात. परमार्थतः ते नसते. ही गोष्ट विज्ञानमय आत्म्यास प्राण इत्यादी प्राणदिव्य अतिरिक्त प्रदर्शित करून दिसून गेली आहे. अशा स्थितीमध्ये ते जागृत कर्मफल पुनर्जीवित होणारे त्या मृतकाच्या समान हे स्वप्नगत कर्मफलाचा दृष्टांत बनण्यासाठी कशा प्रकारे प्रादुर्भूत होऊ शकतो, असा हा प्रश्न आहे. तेव्हा ते म्हणाले हा प्रश्न ठीकच आहे. आत्मा जो आहे तो प्राणादी व्यतिरिक्त आहे आणि हे प्रदर्शन करण्यासाठी प्रयोग केलेल्या न्यायानेच विज्ञानमयाच्या अतिरिक्त सिद्ध होण्यावर कार्यकारण देवता प्रदर्शन हे शुक्तीमध्ये रजत दर्शनाच्या समान अविद्या अध्यारोपित आहेत, असे सिद्ध होऊन जात असते. परंतु तो न्याय जो आहे तो आत्म्याच्या विशुद्ध सिद्ध करण्यासाठी, अर्थात आत्म्यापासून भिन्न अन्य सारा प्रपंच मिथ्याच आहे हे सिद्ध करण्यासाठी सांगितलं गेलेलं नाही. या कारणाने असत होण्यावर देखील ह्या जागृत कार्यकारण देवतात्म रूप ह्या दृष्टांताची पुन्हा उद्भावना उद्भावना केली जात असते. सर्व न्याय काही विशेषताचीच अपेक्षा ठेवण्यावर अपुनरुक्त मानल्या जात असतं. तेव्हा सिद्धांती म्हणतात परंतु स्वप्नामध्ये अनुभवात येणारे हे महाराजा तत्व जे कर्मफल आपल्या स्वरूपातच आहेत आणि ते देखील तथा नाही देखील. कारण स्वरूपामध्ये त्याला जर एकरूपता आली आणि जीवभाव असेल तर ते आहेत, आणि जर आत्मस्वरूपामध्ये तो आत्मस्थितीमध्ये गेला असेल तर त्याचा तिथे स्पर्शही नाही. कारण की ह्या अवस्थेमध्ये आत्म्यास भिन्न भिन्न जागृत कालाचे प्रतिबिंबभूत कर्मफल पाहिल्या जात असते. आणि त्या समयी ज्याची इंद्रिये आत्म्यामध्ये लीन होऊन राहून जात असतील, तो पलंगावर झोपलेला हा महाराजच अन्य सर्व सेवकास जेथे तेथे झोपून राहिलेल्या आणि स्वप्नामध्ये पाहताना देखील आपणास ह्या जागृत अवस्थे समान पुन्हा सेवकादींना युक्त महाराजाच्या समान या यात्रेमध्ये जाताना आणि भोग भोगताना सुद्धा तो पाहता येतो. या महाराजांचा पलंगावर शयन करणारे आणि देहाच्या अतिरिक्त सेवकांच्या सहित
देशामध्ये भ्रमण करणारा कोणी अन्य देह हा दिवसाच्या वेळी पाहिला जाऊ शकत नाही. जसे तो स्वप्नावस्थेमध्ये पाहत असतो आणि ज्याची इंद्रिये त्यातून त्यात लीन होऊन गेलेली आहेत, असे त्या सुप्त शरीरास रूप इत्यादी पदार्थाचे दर्शन होणे देखील ते संभव नसते. कारण देहाच्या मध्ये देखील त्याचे समान कोणाच्या तरी अन्य देहाचे होणे संभव नसते. तेव्हा स्वप्नदर्शन हे देहस्थ जीवाचेच होत असते. स्वप्न हे केवळ जीवालाच पडलेलं असतं, आत्मतत्वाला नाही. हे पुन्हा एकदा इथे ठासून सांगितलं आहे. परंतु पलंगावर झोपणारा देहच तर आपणास देहाच्या बाहेरील मार्गावर चालताना दिसत असतो, अशी आशंका करून सांगत नाहीत. तर तो शरीराच्या बाहेर स्वप्न पाहत नसतो. तर तो महाराज तो जानपद म्हणजे देशामध्ये राहणाऱ्या राजाच्या परिकर रूप सेवक व अन्य सर्वांना घेऊन आपल्या जयादीद्वारा प्राप्त केलेल्या देशामध्ये ज्या प्रकारे यथाकाम ह्याची जशी इच्छा होत असते, त्याच्याच अनुसार येथेच तो विचरण म्हणजे भ्रमण करत असतो. तेव्हा या सर्व बोलण्याचं तात्पर्य असं आहे की अशा प्रकारे या विज्ञानमय प्राण्यास ग्रहण करून जागृत विषयापासून अलग होऊन स्व या स्वशरीरामध्येच आपल्याच देशामध्ये देशाच्या तो बाहेर नाही, तर इथेच तो येथेचे भ्रमण करत असतो. तर अर्थात काम आणि कर्मानेच उद्भासित पूर्वानुभूत वस्तूंचे समान रूप असणारी आणि वासनेचा अनुभव करत असतात. मुळात एकच शब्द जो आहे तो क्रियाविशेषण आहे आणि म्हणून आत्मस्वरूपास अविद्यामानच होण्याच्या कारणाने स्वप्नावस्थेमध्ये देखील जे कर्मफल असतं ते मिथ्याच आहे. अशा प्रकारे ह्या जागृत अवस्थेमध्ये देखील ते मिथ्याच असतं, असं आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि ह्यामुळेच असे सिद्ध होते की जो कोणी क्रियाकारक आणि फलस्वरूप नसतो, तो विज्ञानमय विशुद्धच असतो. कारण की क्रियाकारक व फलरूप कार्यकारणात्मक देहेंद्रिय संघात रूप कर्मफल हे दृष्ट्याच्या विषयभूतच पाहिल्या जात असते आणि तसेच ते स्वप्नामध्ये देखील होत असते. म्हणून या स्वप्न आणि जागृतीच्या ह्या दृश्यभूत कर्मफलामध्ये विज्ञानमय दृष्टा हा भिन्न आणि विशुद्ध असतो, हे आपल्याला समजलं पाहिजे. तेव्हा ह्याच्यामध्ये पूर्णच जो काही विवेचन आहे, त्या विवेचनामध्ये इथे ठासून सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी जो जीवात्मा काय आहे, आत्मतत्व काय आहे, हा हे दोन्हीचाही जो भेद आहे ना, जो शरीर धारण करतो आणि जो शरीरामध्ये जो आसक्त होतो, तर तो जीवात्मा आहे. आणि जो या शरीरापासून अतिशय भिन्न असतो, अलिप्त असतो, ते आत्मतत्व आहे. तेव्हा आत्मतत्व आणि जीवात्मा याच्यामध्ये महत्वाचा भेद जो आहे, तो जीवात्म्याला जीव नावाची उपाधी आहे आणि मनुष्य जो आहे तो जीवनाच्या उपाधीने जगत असतो. म्हणून आत्मतत्वाच्या अधिष्ठानावर जरी त्याचं जीवन असलं, तरीही ज्यावेळेस तो देहामध्ये आसक्त असतो, भोगवृत्ती ज्या ठिकाणी असते, तर त्या ठिकाणी त्याला आत्मतत्वाचं भान राहू शकत नाही. आणि मग अशा वेळेस त्याच्या या तीन अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये त्याला भिन्न भिन्न अनुभव येतात. अनुभोक्ता जो आहे तो ह्या अनुभव घेणारा जो अनुभोक्ता आहे, तो अनुभोक्ता जीवात्मा आहे. आणि आत्मतत्व जे आहे ते भोगाच्या पलीकडे आहे. तो अभोक्ता आकर्ता असा शब्द त्याला वापरला आहे. म्हणून आत्मतत्व काय आहे, जीवात्मा काय आहे, जीव भाव काय आहे आणि कर्म करून कर्माचं फल कोणाला मिळतं, ह्याचं या ठिकाणी आपल्याला परिपूर्णतेने त्याचा अर्थ समजणं आवश्यक आहे. तो जर अर्थ आपल्याला समजला नाही आणि आपण जीवात्मा आणि आत्मा एकच जर समजलो, तर सगळीच गल्लत होते. तेव्हा जिथे जिथे भगवद्गीतेत सुद्धा आत्मा शब्द जो वापरला आहे, तर त्याच्यामध्ये जीवात्मा या अर्थानेच वापरला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आत्मा जो शब्द वापरला आहे तो जीवात्मा या अर्थानेच आहे. तो जन्म घेतो आणि मृत्यू घेतो असं जे सांगितलंय, की ज्याला जन्म आणि मृत्यूचा अनुभव असतो, तर तो त्या देहाला जन्म आणि मृत्यू आहे. पण त्या त्या देहाशी तादात्म्य पावल्यामुळे तो जीवात्मा जो आहे तो मी देह आहे किंवा माझा देह आहे किंवा माझा जन्म झालेला आहे आणि माझा मृत्यू झालेला आहे, असा जो त्याला अनुभव येतो आणि त्या अनुभवाने युक्त तो जो जीवात्मा आहे, तो जीवात्मा देहभावातूनच वागत असतो. जीवात्म्यामध्ये जीवभाव जो असतो, त्या जीवभावातूनच देहभाव आहे आणि त्या जीवभावातूनच अहम आहे. तेव्हा जोपर्यंत तुमचा देहभाव आणि अहम आहे तोपर्यंत जीवभाव असणारच. म्हणून या जीवभावापासून मुक्त होऊन आत्मभावामध्ये आपल्याला जायचं आहे. हा याच्यामध्ये कळत नकळतपणे सांगितलेला संदेश आहे.
तेव्हा या प्रत्येक संज्ञा ज्या आहेत त्याच्या व्याख्या ज्या आहेत त्या आपल्याला स्पष्ट झाल्या पाहिजेत. आपण इथे थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.